तुम्ही 50 लाखाचं होम लोन 20 वर्षांसाठी घेतलंय. तुम्हाला वाटत असेल की 10 वर्षांनंतर तुमचं अर्ध कर्ज म्हणजे 25 लाख रुपये फिटलं असेल. अजिबात नाही. तुमचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे. हे गणित समजून घ्या. कर्ज आहे 50 लाख, व्याजदर आहे 8.5% आणि परतफेडीची मुदत आहे 20 वर्ष. तुम्ही दरमहा EMI भरताय, पण कर्ज किती फिटतंय? पहिल्या 5 वर्षात फक्त 11.87%. पुढची 5 वर्ष म्हणजे वर्ष 6 ते 10 मिळूनही फक्त 18.13%. म्हणजे पहिली 10 वर्षे इमानतबारे सगळे हप्ते भरूनही तुमचं फक्त 30% कर्ज फिटतंय. 70% बोजा अजून डोक्यावर बाकी आहे. पण खरी जादू कधी होते माहिती तुम्हाला? कर्जाच्या उत्तरार्धात, म्हणजे वर्ष 11 ते 15 मध्ये तुमचं 27.70% कर्ज फिटतं. आणि सगळ्यात शॉकिंग म्हणजे शेवटच्या 5 वर्षात म्हणजे वर्ष 16 ते 20 दरम्यान तुमचं तब्बल 42.30% कर्ज फिटतंय. ऐकून विश्वास बसत नाही ना? 42% म्हणजे जवळपास अर्ध कर्ज शेवटच्या 5 वर्षातच संपतंय. याचा अर्थ काय? बँकेच्या या गणितात सुरुवातीची 15 वर्ष तुम्ही फक्त व्याजाचा डोंगर पोखरत असता. तुमची खरी मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल रक्कम कमी होण्याचा वेग शेवटच्या टप्प्यात वाढतो. तोपर्यंत बँकेने तुमच्याकडून भरपूर व्याज कमवलेलं असतं. म्हणूनच शेवटच्या 5 वर्षांची वाट बघू नका. सुरुवातीच्या काळातच प्रीपेमेंट करा आणि बँकेचा हा स्लो ट्रॅक सोडून स्वतःच्या फास्ट ट्रॅकवर या. तुमचं लोन कोणत्या वर्षात चालू आहे? पहिल्या 1 ते 10 मध्ये की 11 ते 20 मध्ये? कमेंटमध्ये प्लीज सांगा. कर्जमुक्तीच्या या प्रवासाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.